आपली अभिलाषा, सडतोड भाषा, सर्वसामान्यांचा विचार, भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ, सामाजिक बांधिलकी, शिक्षण, कला, साहित्य, राजकीय, धार्मिक हितरक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला। आगामी विधानसभा 100% लढविणारच आहे। तसेच जर लोकसभेला भाजपा विरोधात सक्षम उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं BRSचे सुकाणू समितीचे सदस्य घनश्याम शेलार यांनी नगरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। घनश्याम शेलार म्हणाले, राज्यात ED, CBI, निवडणूक आयोग यासारख्या महत्त्वाच्या स्वायत्त संस्थांचा गैरवापर केला जात आहे। निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला तर शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे। निवडणूक आयोगाचा हा निर्णय चुकीचा असून देशात महागाई, बेरोजगारी निर्माण झाली आहे। शेतीमालाला भाव नाहीत, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे। सत्ताधाऱ्यांना सामान्य जनता मतदानातूनच त्यांची जागा दाखवून देतील, तर दबावामुळे श्रीगोंद्याचे राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे हे काँग्रेस सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले आहे अशी शंका आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। ते पुढे म्हणाले, नगर दक्षिणच्या सत्ताधारी खासदारांनीही गतवर्षी अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली, परंतु गेल्या 5 वर्षात त्यांनी एकही शिबिर घेतलं नाही। यावरून आरोग्याचा प्रश्न संपला आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। साकळाई पाणी योजनाही रखडली आहे। साकळाई पाणी योजनेचे सर्वेक्षण झालेले असतानाही गेल्या 5 वर्षात कोणतेही काम झालेले नाही, असेही ते म्हणाले। प्रतिनिधी महेश चव्हाणसह ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर। महागाईचा असेल, तरुणांच्या रोजगाराचे असेल, शेतीमालाच्या भावाचा असेल, हे सगळे प्रश्न तसेच आहेत। मूलभूत प्रश्नांना बगल देत आज चाललेलं जे सगळं राजकारण आहे ते अत्यंत चुकीचं आहे आणि त्याच्याविषयीची चीड समाजाच्या मनामध्ये निर्माण आहे आणि त्याच्यासाठीची जागृती करण्याची भूमिका भविष्य काळामध्ये मी माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी घेणार आहे। ओके। 3 राज्यामध्ये जे त्यांनी जिंकले त्या 3 राज्यामध्ये त्यांच्या बाजूला तोल दाखवला जात नव्हता। जेवढा दाखवला त्यापेक्षा जास्तीच्या जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या। मग सगळेच राज्य जर भारतीय जनता पार्टीने हातात घेतले असते तर सगळ्यात पहिली ओरड काँग्रेसने केली असती। EVM आज सगळे धक्क्यावर भाजपनं जर केलं असतं, EVMचं मॅनेजमेंट केलं असतं तर मग त्याला नाही ताब्यात घेतलं असतं। आज त्यांना आवाज दाबण्यासाठी त्यांनी एक लाईन केली असं माझं म्हणणं। मग मी सांगतो ना, त्या भारतीय जनता पार्टीनं EVM मॅनेज करत असताना केलेली लाईन आहे असं माझं मत आहे। 3 राज्य ताब्यात घेतले, तेलंगणासारखे एक काँग्रेसला दिले की मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जो ओरडणार आहे त्याला EVM वरती ऍक्सेप्ट घेता येत नाही ना। काँग्रेस सहभागी असं काहीच नाही। होऊ शकतं, काँग्रेसनं तेवढ्या जोरात बोलायला पाहिजे ना EVMच्या बाबतीत। 3 राज्य चांगले आहेत त्यांच्या हातात। छत्तीसगडला धानाच्या भावाचा प्रश्न होता वर्षानुवर्ष, त्या तिथल्या काँग्रेसच्या सरकारनं धानाचा भाव देऊन टाकला। तिथले लोक खुश होते। कसं छत्तीसगड भाजपला मिळालं ना। तुम्ही एक जागरूक नागरिक, BRS या राष्ट्रीय पक्षाचे समन्वय हे जे काय साहित्य संस्थांचं जे काही गैरवापर चालला आहे असं निष्कर्ष आहे, त्याच्याविरोधात तुम्ही काय करणार? वैयक्तिक आंदोलन करणार, कोर्टात जाणार, काय करणार? मी लोकांमध्ये जाऊन ह्या भूमिका मी मांडत राहणारे, लोक जागृती करणारे, याच्यामध्ये एक मला विश्वास आहे की या देशातील तरुण या बाबतीमध्ये तीव्र नाराज आहे, चिडून उठणारे, त्यांच्यामध्ये जागृती करणार आहे। पण जसं तेलंगणाचं सरकार केलं त्याच्यानंतर जिल्ह्यात पण कोणी असं सक्रिय दिसलं नाही BRS पक्षवाढीसाठी काही प्रयत्न। कसं आहे की सरकार गेल्यानंतर काही कालखंड जो की आता साधारणतः 2 महिने होऊन गेले, पक्षाकडून देखील पक्षामध्ये थोडीशी नैराश्य या गोष्टी आहेत, तर ते नैराश्य झटकून पुन्हा पक्ष नव्या धोरणाला कामाला लागेल असं ज्या ज्या मंडळींनी सत्तेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीनं वागून
मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यामुळे ईडी आणि या स्वायत्त संस्थांना देशातल्या या सरकारनं त्यांना त्यांच्या सुविधा वापरून त्यांच्या राजकीय फायद्यासाठी पक्ष फोडणे, पक्षातले नेते फोडणे, म्हणजे खरं तर जनतेनं दिलेलं मतदान आणि त्याच्यातून निवडून आलेले हे लोकप्रतिनिधी आज घाऊक पद्धतीनं त्या ठिकाणी पक्षाची फूट करून शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी काढली. त्या शिवसेनेला फुटल्यानंतर ती एकनाथराव शिंदेना शिवसेना देण्यात आली. धनुष्यबाण एकनाथराव शिंदेना देण्यात आला. उद्धव ठाकरेंना वेगळं चिन्ह वेगळं नाव घेऊन त्या ठिकाणी पक्षाला चालवायची त्यांच्यावरती वेळ आली. 99 साली काँग्रेस पक्षातून पवारसाहेबांना बाहेर पडावं लागलं. त्यांनी स्वाभिमानातून राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला. आज तो राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडून अजितदादा आणि त्यांचे सहकारी सगळे या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेत सहभागी झाले. एकनाथ शिंदे सहभागी झाले, त्याच्यानंतर दादा सहभागी झाले आणि दोघांनाही जसं शिवसेनेचा पक्ष त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेना देऊन धनुष्यबाण देखील दिला, तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत म्हणजे मला तर याच्यातला एक मोठा विनोद असा वाटला की ज्या पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करत असताना स्वाभिमानातून या पक्षाची निर्मिती केली, राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करून तो पक्ष उभा केला. त्या पक्षातले सगळे जे नेते आहेत त्या नेत्यांना वेगवेगळ्या सत्तेच्या संधी मिळाल्या. त्या सत्तेच्या संधी मिळालेल्या सगळ्या माणसांनी या सगळ्या दबावाखाली जाऊन पवारसाहेबांना सोडून पवारसाहेबांचा पक्षही काढून घेतला, पवारसाहेबांचं घड्याळ चिन्ह पण काढून घेतलं. त्यांचा काही डिस्टर्बन्स होत नाही. पूर्ण राज्यातली जी काय राजकीय परिस्थिती आहे म्हणजे शिवसेना फुटीपासूनचा जर विचार केला, शिवसेना फुटली, शिवसेनेतून एकनाथराव शिंदे बाहेर पडले, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, त्याच्यामधून अजितदादांनी मोठा वेळ बाहेर पडला. शिवसेनेचं जसं चिन्ह आणि पक्षाच्या नावाचं झालं तेच परवा राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील पक्ष नाव दिलं, चिन्ह घेतलं. हे सगळं जात असताना जी परिस्थिती सगळी निर्माण झाली, आपण जर सगळं चित्र बघितलं तर आज भ्रष्टाचाराचा जो सरासरी दर्जेदार शिक्षण मिळते, त्याची इच्छेप्रमाणे किती शिक्षण मिळते हा सुद्धा फार मोठा संशोधनाचा भाग आहे. तरुणाला नोकरी नाही म्हणून त्याचं लग्न नाही. तरुणांच्या पुढच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या आज आपल्याला पाहायला मिळते. महागाईनं त्रस्त झालेला सगळा समाज आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढलेलेच आहे. हे सगळे प्रश्न एकीकडे असताना दुसरीकडे या राजकीय घडामोडी त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं जे अत्यंत विचित्र चित्र आहे. सांगितलं साखळी असेल म्हणजे साधारणतः एक 7-8 महिन्यापूर्वी साखळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सर्वेक्षणाची घोषणा खासदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांचे खासदारांचे वडील राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. खरं तर साखळीच्या सर्वेक्षणाची आवश्यकताच नाही. साखळीचा सर्वेक्षण पूर्ण होऊन 1997 साली 128 कोटी रुपयाची योजना मंजुरीसाठी सरकार दरबारी जाऊन पडलेली होती. मात्र त्याही वेळेस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी ती योजना त्यावेळेस दाबली. आत्ता पुन्हा साखळीचा विषय लोकसभा लढवत असताना खासदारांच्या निवडणुकीमध्ये लोकांनी साखळीची मागणी केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस वाळकीला 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रचार सभेसाठी आले. त्यावेळेस खासदारांनी त्याची मागणी केली. मागणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं डॉक्टर सुजय विखेंना तुम्ही खासदार करा, मी श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची साखळी योजना मंजूर करीन. जर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला होता तर खासदार झाल्यानंतर तातडीनं त्या साखळी योजनेच्या बाबतीत त्यांनी पाठपुरावा का केला नाही? निवडणुका जवळ आल्यानंतर
त्यांनी साकळाईची योजना मांडण्याचा प्रयत्न केला किंवा सर्वेक्षण करा, एक वेगळ्या प्रकारची बगल देऊन साकळाईच्या प्रश्नावर पुन्हा लोक झुलवत ठेवायचे, हा त्यांचा चुनावी जुमला आहे. आणि त्याच्या जोडीला त्यांनी आता मध्यंतरी साखर आणि डाळ वाटप म्हणजे तो रिवडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी हातात घेतला. त्या कार्यक्रमाला त्यांना लोकांनी त्या कार्यक्रमाला जात असताना गावागावामध्ये खासदारांना विरोध झाला. म्हणून आता काय करायचं म्हणून नवीन एक पुन्हा गाजर श्रीगोंद्याची MIDC मंजूर तत्वता मान्यता MIDCला दिली असं सांगितलंय. खरं तर प्रिन्सिपल म्हणून ती शेती महामंडळाची जी जमीन आहे ती सगळी बागायती जमीन आहे. प्रिन्सिपल म्हणून आमच्या तालुक्यामध्ये खरं तर डोंगरा माळरानाची खूप मोठी जमीन असताना तिथे MIDC करायची आहे तुम्ही बागायत पट्ट्यामध्ये का, तर ॲक्विजिशनची प्रक्रिया वगैरे जे ते करण्यात वेळ जाईल, किंबहुना त्यांच्या मनात काय असेल पुन्हा खेळवत ठेवायचं आहे की काही मला माहीत नाही. परंतु MIDCची तत्वता मंजुरीची घोषणा सुद्धा त्यांनी कधी केली, आचारसंहिता टप्प्यात आल्यानंतर केली. याचा अर्थ साकळाईच्या बाबतीमध्ये आणि MIDCच्या बाबतीमध्ये खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हेतू शुद्ध नाही, हा फक्त निवडणुकीपुरता चुनावी जुमला आहे असं माझं स्पष्ट. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.